नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि या बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय दुःखद बातमी आहे, ती म्हणजे पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे 5:07 निधन झालंय. दीनानाथ रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालंय. गेल्या 3 दिवसांपासून ते रुग्णालयात होते, त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि सकाळी 8:30 वाजता पर्वती इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी 10:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी आज सकाळीच आपल्या समोर येते. पहाटे 5:07 त्यांचं निधन झालं अशी माहिती मिळते. पुण्यामधल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या काही दिवसांपासून बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र आज देखील प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तेच बाबासाहेब आहेत, जे अगदी मनापासून स्फूर्ती आणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्यांनी महाराष्ट्राला जगाला सांगितला, तेच बाबासाहेब आपल्या डोळ्यासमोर आहेत. गेल्या 3 दिवसांपासून पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि त्यांची प्रकृती चिंताजनक होती, या संदर्भातली माहिती मिळत होती. आणि आता दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज पहाटे 5:07 निधन झालंय. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. गेल्या 3 दिवसांपासून ते उपचार घेत होते. आज सकाळी 8:30 वाजता पुण्यातल्या पर्वती इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि सकाळी 10:30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. इतिहास प्रेमी एका मोठ्या युगाचा अंत झाला असंच म्हणावं लागेल, कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची बातमी आज सकाळीच आपल्यापर्यंत आली आणि अतिशय दुःखद अशी बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठीच, प्रत्येक शिवप्रेमीसाठी. आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे एक चालता बोलता इतिहास अगदी त्यांच्या तोंडून इतिहास ऐकणं ही म्हणजे लोकांसाठी पर्वणीच. आणि अगदी त्यांनी त्यांच्या आयुष्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. आणि हेच बाबासाहेब पुरंदरे आज काळाच्या पडद्याआड गेलेत. पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात त्यांचं निधन झालंय आज पहाटे 5:07. कळवण्यास अत्यंत दुःख होतं की आदरणीय पद्मविभूषण तीर्थरूप बाबासाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज दिनांक 15 रोजी सकाळी 5:07 दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव सकाळी 8:30 पर्यंत त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात येईल आणि त्यानंतर साधारण 10:30च्या सुमाराला वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. पुण्यामधून आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्यासोबत जोडले गेलेत. वैभव, सकाळीच बातमी आली आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे